नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कटाची आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, चण्याची डाळ घेतलेली आहे 1.5 वाटी। हे ना 5 लोकांना पुष्कळ होते जर पोळ्या करायच्या म्हटलं तर। जास्त खाणारे असेल का नाही पोळ्या, तर मग तुम्ही 2 वाट्या घेतल्या तर चालेल। ही 1 वाटी गच्च भरून घेतलेली आहे आणि एक अर्धी वाटी घेतलेली आहे। एवढी डाळ झालेली। वजनाला जर सांगायचं म्हटलं तरी 300 ते 350 ग्रॅम आहे। वाटी अशा आकाराची। तर वाटीचं पण माप सांगितलेलं आहे तुम्हाला आणि वजनाचं पण माप सांगितलेलं आहे। डाळ काय करायची, 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्यानं। कुकर ठेवलेला आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे। पाणी ठेवलेलं आहे 1.5 ग्लास आणि पाणी आपल्याला कोमट पाहिजे, एकदम कडक नाही पाहिजे। तर बोट घातले तर आपल्याला कोमट पाणी लागतं, एवढंच पाहिजे। त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं आपल्याला एकदम तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायची डाळ। आता हीच तुम्ही टोपात बी शेम करू शकता। असंच पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। आता ही डाळ काढून घेते। डाळ कुकरमध्ये मी काढून घेतलेली आहे, मिक्स करून घेते। आता ह्याला काय करणार आहे, एक उकळी चांगली येऊन देणार आहे। उकळी चांगली फुटलेली आहे, असं उकळून द्यायचं। कशासाठी असं उकळून घ्यायचं माहिती आहे का, जे हा फेस आलेला आहे ना, हा पूर्णपणे आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे। पूर्णपणे त्याचा फेस मी काढून घेतलेला आहे। गॅस आहे मिडियमच, बारीक केला तरी पण चालू शकते, कारण की हा आहे मोठा बर्नेलचा। आता कुकरचं झाकण मी लावणार आहे आणि ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे बारीक गॅसवर। मोठ्या गॅसवर जर केल्या तुम्ही तर 3 शिट्ट्या घेतल्या तरी पण चालेल। कुकरच्या शिट्ट्या होत्यात तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया। सुक्कं खोबरं बी भाजून घेतलेलं आहे, बिन तेलाचं, हलकं भाजले, जास्त भाजलेलं नाही आहे। अर्ध्या वाटीचा अर्धा भाग आहे हा, थोडं कमी जास्त करू शकता। 1 गड्डी लसूण घेतलेला, 1 इंच आलं एकदम पातळ तुकडे करून घेतलेले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या पण हलक्याशा भाजलेल्या आहेत आणि 1 मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। थोडी कोथिंबीर कमी टाकली तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हवा असेल तर 1 कांदासुद्धा भाजून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। आम्ही कांदा नाही वापरत, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये टाकलेला नाही। आता हे एवढं वाटण मी बिना पाण्याचं बारीक करणार आहे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे। पाण्याचा वापर मी थोडासुद्धा केला नाही। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही थोडा पाण्याचा वापर करून सुद्धा बारीक करू शकता। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि नंतर खोलायचं। हे बघा, अशा पद्धतीत डाळ शिजते, एकदम सॉफ्ट शिजली। बघितली किती सॉफ्ट शिजली। कुकर परत मी गॅसवर ठेवलेला आहे आणि गॅस एकदम बारीक आहे। त्याच्यामध्ये आता हे गरम पाणी केलेलं आहे एका साईडला, कारण कटाचे आमटे आपल्याला बनवायचे, तर त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी पाहिजे। तर कमी पाणी टाकून आपण शिजवलं होतं, कारण कुकरमधून बाहेर येईल। मोठा कुकर ठेवला तर थोडंसं एक्स्ट्रा पाणी जरी ठेवलं तरी चालेल। आता हे चांगलं उकळून घ्यायचं। डाळ बघा 2 ते 3 मिनटं मी चांगली उकळून घेतलेली आहे। आता हा परत थोडासा फेस आलेला आहे, हा मी सगळा काढून घेते। वरचा सगळा मी फेस काढून घेतलेला आहे। गॅस बंद करणार आहे। टोप घेतलेला आहे खाली आणि एक चाळण घेतलेली आहे अशी। आता हे सगळं आपण ह्याच्यावर ओतून घ्यायचं, लक्ष देऊन करा। डाळ बघा मी चाळणीमध्ये ओतून घेतलेली आहे। आता ह्याला तुम्हाला पुरण बनवू शकता तुम्ही। पूर्णपणे पाणी नितळायचं, एकदम सॉफ्ट शिजलेली आहे। पूर्ण थंड होऊन द्यायचं। तर हे असं बघा नितळत ठेवलेलं आहे, त्याचं खाली पाणी पडतं। ह्यातली डाळ थोडीशी घ्यायची आपल्याला आमटीला आणि ती कशी बारीक करून घ्यायची, तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे। मी ह्या पळीच्या प्रमाणे ना 1 पळी घेणार आहे काढून, म्हणजे एवढी घेणार आहे काढून। आता ही जे आपण पाणी काढून घेतलं होतं ना, ह्याला येळवणी म्हणतात। किती घट्ट आहे बघा, अशा पद्धतीत। हे बघा एवढं घट्ट आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी डाळ पण आपण बारीक करून ह्याच्यामध्ये टाकणार आहे। तर आता आपण फोडणी करून घेऊया। टोप ठेवलेला आहे बघा गरम करायला, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे काढायचं। मी 1 पळी काढणार आहे, तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। अशा आकाराचा चमचा आहे, 1.5 चमचा टाकलेला आहे। 1 चमचा जिरं, थोडीशी टाकायची एकदम हिंग पावडर। कढीपत्ता थोडा जास्त टाकायचा, एक 10 ते 15 पानं मी टाकलेली आहेत कढीपत्त्याची। त्यात टाकायचं आपण हे वाटण बनवलेलं आणि हे चांगलं तर मिक्स करून घेते। वाटण मी सगळं काढून घेतलेलं आहे। ह्याला काय करते, मिडियम गॅसवर 1-2 मिनटं चांगलं परतून घेते। मसाला परततोय तोपर्यंत ह्या पळीच्या मापानं अर्धी पळीला थोडंसं जास्त असं मी डाळ घेतलेली। डाळ किती शिजली बघा, अशी शिजली की नाही डाळ, की पुरणला पण जास्त वेळ लागत नाही। परततच असं हलवलं की नाही की एकदम सॉफ्ट होतं, मग बारीक करायला पण जास्त त्रास होत नाही। तर ह्याला काय करणार आहे मी, अशाच पद्धतीनं बघा मी बारीक करून घेणार आहे। 2 मिनटं परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे आता बारीक, कारण की खोबरं तर आपलं भाजलेलं होतं, पण लसूण, आलं,
कच्चंच होतं कोथिंबीर वगैरे, त्यामुळे चांगलं भाजून घ्यायचं. साहित्य ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर टाकायचे आपल्याला ह्याच्यात कांदा लसूण मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे. ह्या चमच्याच्या मापाने तुम्ही कोणता जरी टाकला तरी चालेल. मिरची पावडर जरी वापरत असेल ती जरी टाकली तरी चालेल. गॅस बारीक करून कधी पण मसाले टाकायचे. गरम मसाला पावडर त्याच चमच्याच्या मापाने 1 चमचा घेतलेला आहे. मिक्स करत राहायचं. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला दिसलं असेल मी तेल किती कमी टाकलं होतं, एकदम सुक्कं सुक्कं झालेलं आहे. अशी कटाची आमटी वगैरे असेल का नाही तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच लागतं. आवडीप्रमाणे तेल कधी पण वापरायचं. मी शेंगतेलच वापरते. मस्त असं मिक्स झालेलं आहे, म्हणजे परतून घेतलेलं आहे. छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर. कांदा लसूण मसाला टाकला का नाही की गरम मसाला जिरे धने पावडर हे सगळं टाकायची गरज पडत नाही आहे. चवीप्रमाणे टाकायचं मीठ. कांदा लसूण मसाल्याला लक्षात ठेवा मीठ असतं त्याप्रमाणेच मीठ टाकायचं. ह्यात टाकणार आहे थोडीशी हळद. गॅस बारीकच आहे. आता 1 मिनिटभर परतून घेणार आहे. मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जी येळवणे काढलं होतं बघा किती घट्ट आहे अशा पद्धतीने. आता हे पहिलं चांगलं मिक्स करून घेते. गॅस बारीकच आहे बरं का. जोपर्यंत मसाले टाकले तेव्हापासून वाढवलाच नव्हता मी. आपण ह्याच्यामध्ये बघा येळवणे ठेवलं होतं त्यातच आता ही डाळ बारीक करून घेतलेली एवढी घेतलेली. ह्यातली एवढी नाही टाकली तरी चालेल, एवढी टाकली तरी पण चालू शकते. जास्त बारीक नाही केलेली मी, लगेच बारीक होते. ह्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घ्यायचं. तर पाणी कोणतं घ्यायचं माहिती आहे का, गरम पाणी घ्यायचं. आता जेवढी आपल्याला आमटी पाहिजे त्याप्रमाणेच तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकायचे. डायरेक्ट जरी डाळ ते म्हणजे आपण जी बारीक केली ना ती टाकली तरी चालेल आणि असं नंतर पाणी ओतलं तरी चालेल. तर हे काय करणार आहे माहिती आहे का, मी मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण हे ओतून घेऊया. गॅस मी केलेला आहे मीडियम. आता हे आपण ओतून घेऊया. किती घट्ट आहे बघा हे असं. आणि थोडीशी त्यामध्ये आता मोठी मोठी पण मी ठेवलेली आहे. आता ह्याचं तुम्हाला मी लगेच सांगते. तुम्हाला जेवढी आमटी पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. 4 ते 5 लोकांना भाताबर. ही कसं असतं माहिती आहे का, कुणाकुणाला प्यायला पण आवडतं. ही काय जास्त घट्ट नसते आमटी, अशी पातळच असते. अशा पद्धतीत बघा ही आमटी केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ना सगळ्या गोष्टी आपण टाकलेल्या आहेत. तुम्ही जर काय अजून वेगळं जर वापरत असाल ना तर ते पण तुम्ही वापरलं तर चालू शकते, पण आम्ही अशाच पद्धतीने करतो. आता हे उकळून देते. बारीक गॅसवर बघा उकळत ठेवलं तर मीडियम गॅसवर जरी ठेवलं तर चालेल. 5 ते 7 मिनिट होऊन गेलेले आहेत. हे बघा तरी किती मस्त आलेली आहे बघा अशा पद्धतीमध्ये. आणि घट्ट किती आहे बघा हे. तुम्हाला जर अजून घट्ट पाहिजे असेल तर मग पाणी तुम्ही थोडंसं कमीच वतायचं ह्याच्यात. हे बघा अशा पद्धतीमध्ये. पण जेवढी डाळ आपण शिजा घातली ना त्याप्रमाणेच ही एवढं येळवणे निघालं होतं त्याचं. त्यात थोडीसं आपण डाळ टाकली होती. खूप चविष्ट होते बरं का. डाळीच्या म्हणजे पुरणपोळी, मूगडाळीची पोळी, मूगडाळीची आमटी सगळ्या रेसिपी केलेल्या आहेत. पुरणपोळी थाळी वगैरे सगळ्या केलेल्या आहेत. पण अशा पद्धतीत पण एकदा करून बघा. जी साहित्य मी मिक्सरला बारीक केलं होतं ना तीच साहित्य एकदा तुम्ही खलबत्ता जर असेल ना तर कुटून करून बघा. आमटी खूप चविष्ट आमटी होते. आणि अशी पण करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.